नमस्कार मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेम विरह भाग 74. मागील भागात समरने बाईक चालू केली तशी मागून बिलगलेली ती आणि पुढून बिलगलेली रुही असं परफेक्ट फॅमिली पिक्चर सगळे पाहत हसून निघाले होते. आता पुढे स्टॉप स्टॉप, तुम्हाला इथून पुढे नो एंट्री, इथेच थांबवा गाडी. समर आणि राजची बाईक गेटवर आली तसे सगळे त्यांना समोर उभं राहून अडवत, अरे इथेच का? काय झालं? पुन्हा काही मस्ती केली तर बघाच हा, एकेकाला चांगले फटके काढतो. राज गाडी थांबवली तसं गोंधळून विचारत, राजदा काही मस्ती नाहीये, आमच्या गोड गोड वहिनीसाठी सरप्राईज आहे, त्यामुळे तुम्ही चौघांनी डोळे बंद करून आत जायचं. सगळं आवरून झालं की मगच बाहेर यायचं, त्याशिवाय बाहेर नो एंट्री. सत्या समरच्या पुढ्यातून रुहीला उचलून घेत सगळं सांगत. कुणाचं काहीच न ऐकून घेता सगळ्यांनी त्यांना जबरदस्ती खाली उतरवलं आणि सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली. एकेकाला आधार देत सगळे त्यांना विलामध्ये घेऊन आले. मागच्या 2 तासात लॉनमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटची लोक येऊन त्यांचं काम करून गेली होती. सगळं रेडी होतं, फक्त स्वतःचं आवरून सगळ्यांना वेळेत पोहोचायचं होतं. सगळे विलामध्ये येऊन विसावले. तसं पुन्हा एकदा चहा कॉफीचा राऊंड आणि स्नॅक्सवर सगळ्यांनी हात साफ केला. स्टॉपने सगळी सोय करून ठेवली होतीच. सत्या अनय आणि रुहीची मस्ती चालू झाली तसे सगळे गप्पा गोष्टी करण्यात लागले. सगळ्या लेडीजचा नेहमीचा गॅसिप आणि ड्रेस सिलेक्शन असा आवडीचा विषय सुरू झाला, तर मुलांचा त्यांच्या आवडीचा. सिम्मी, मैं तो मस्त पार्टी वेयर गाउन वेयर करने वाली हूँ. अनय, तुम्हारा परफेक्ट कलर कौन सा है? चलो येलो ना, मुझे पता है वही कलर पहनूंगी मैं आज. चंचल एक्साइटेड होऊन त्याला सांगत होती तशी तिरका कटाक्ष तिच्यावर टाकून काही न ऐकल्याचा दिखावा करत मोक्षदा बोलण्यात व्यस्त होत आणि बाकी सगळे त्यावर हसत. दिदू अगं गाऊनवरून आठवलं, मी तर माझा दिवाळीत घेतलेला ड्रेस घरीच विसरले. आता काय घालू मी? केशर शेजारी बसलेली कस्तुरी आठवलं तशी कपाळावर आट्या पाडत विचारत, मला नको विचारूस, मोबाईल आणि टीव्ही शिवाय दुसरं काही दिसेल तर लक्षात राहील ना. तरी मी किती वेळा आठवण करून दिली होती, आत्ता आणला नाहीस तर दुसरं काहीतरी घाल. केशर तिला वरडत, दिदू ग बस ढोंगी कुठची, पाणी तरी आहे का डोळ्यात? घेतलाय तुझा ड्रेस आहे माझ्या बॅगमध्ये, नको नाटक करू. केशर तिला गप्प करत, काय घेतलाय तू माझा ड्रेस? थँक्यू दिदू, मला माहीत होतं तू घेतला असणार, मी घेणारच होते, पण तुला तर माहित आहे ना घरात किती टेन्शन चालू आहे, म्हणून विसरली मी, नाही तर घेतला असता. पण तू इतक्या टेन्शनमध्ये पण आठवणीने घेतलं सगळं, थँक्यू. आता लवकरच पैशांचा प्रॉब्लेम. कस्तुरी आनंदाने बडबडत ओघात नको ते बोलायला लागली तसं केशरने घाबरून घाईत तिचं तोंड दाबून तिला गप्प करत आजूबाजूला पाहू लागली. काहीही बडबडत असते ही. आजूबाजूला बसलेल्या सगळ्या तिला पाहत होत्या तशी ती त्यांना सांगून समोर पाहत. मस्ती करणारे सत्या अनय आणि गप्पा करणारे समर राज यांचं काही लक्ष नाही पाहून जीवात जीव आला तिच्या. चला चला, उशीर होईल, तयारी करायला घ्या. 1 तासात सगळ्यांनी लॉनवर यायचं, खूप धमाल करायची आपल्याला. काय म्हणाली, सगळं रेडी आहे ना? अनयचा आवाज आला तशी केशर तिला ओढत आत घेऊन निघाली. राज कम ऑन गेट अप, अर्धा तास होऊन गेलाय, आवर चल. बेडवर मस्त पसरलेल्या राजला समर आवाज देत सगळे आवरायला निघून गेले. तसा आजच्या उत्सव मूर्तींना काही काळाकरता वेगळं करत सेपरेट आवरायला सांगत राजला समरच्या रूममध्ये पिटाळून केशरला सिमरनच्या रूममध्ये तयारी करण्यास सांगितलं होतं. आज दोन्ही कपल या गँगने ठरवून दिलेले कपडे घालून लॉनवर डायरेक्ट आपापल्या पार्टनरला पाहायचं फरमान होतं. अरे आपल्याला कितीसा वेळ लागणार आहे,
10 मिनिट फक्त आपल्याला कुठे तो मेकअप आणि साडी घालायची आहे. कपडे अडकवले, केस विंचरले, झाले आपले काम. राज हसून आवरणाऱ्या समरला पाहत, सिमरनला भेटायची घाई नाही वाटत आज तुला? सगळे निवांत चालू आहे तुझं? ही नाही यार, हे काय वेगवेगळी तयारी करायला लावली आपल्याला. एकत्र केली असती तर काय बिघडलं असतं? काय घालायला दिलंय काय माहीत दोघींना. बघून हार्ट फेल नाही झाला म्हणजे झालं. सांभाळून चल रे बाबा लॉन मध्ये. लय टायगर पोरं आहेत आजूबाजूला, काही भरोसा नाही यांचा. राज उठून बाथरूम मध्ये जात बडबडत, दीदी कसली हॉट दिसतीयस तू, मस्त. सिमरन यू टू. मोक्षदा तिचं आवरून सिमरनच्या रूम मध्ये आली तशा तयारी करत असलेल्या दोघींना कॉम्प्लिमेंट देत तारीफ करत, थँक्यू, तुम भी बहुत प्यारी लग रही हो. काय ग, ब्ल्यू कलर तर तुला आवडत नाही ना, मग आज चक्क तू ब्ल्यू वन पीस घातला. खूपच खातिरदारी चालू आहे. गाडी ट्रॅकवर आली वाटतं तुमची. केशर मोक्षदाला चिडवत, केशर असं काही नाहीये. वहिनी झाले की नाही तुमचं? चला चला उशीर होतोय. सगळे आले पण बाहेर. साजिरी दोघींना आवाज देत आत आली. समोर बोलता बोलता अचानक गप्प होऊन समोर पाहत, समोर केशर सुंदर अशा रेड कलरच्या साडीमध्ये बाहेर आली. तसा तिच्यावर नजर खेळवत तो तिला पाहत होता. समोर त्याची गुलछडी आपल्याच नादात जिना उतरून सिमरन सोबत बोलत खाली उतरून येत होती. अंगावर रेड नेटची साडी विथ स्लीवलेस ब्लाउज, मोकळे केस, हलकासा मेकअप आणि घायाळ करणारी स्माइल. सिंपल पण हॉट लुक. तो बघत असणाऱ्या दिशेने राजने पण पाहिलं तर त्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती. ब्लॅक कलरच्या साडीत खळखळणारी त्याची सिमरन खूपच खुलून दिसत होती. दोघींना पाहून दोघे जागचे उठून उभे राहिले तशा दोघींच्या नजरा समोर त्यांच्यावर गेल्या. ब्लॅक सूट मधल्या समरला पाहून केशरची नजर तर काही क्षण त्याच्यावरच खिळली. प्रत्येक लुक मध्ये कुणी इतकं कसं परफेक्ट दिसू शकतं असाच प्रश्न मनात येऊन गेला. खूपच हँडसम दिसत होता तो. त्यात आज तिच्याकडे पाहून गालावरची खुललेली खळी, हो एकदम कातिल. सिमरन पण तिला मॅच करून ग्रे सूट मध्ये तिला पाहणाऱ्या राजला हसून पाहत खाली येत होती. खाली आल्या आपापल्या पार्टनरवर समोर दोघींनी हात केला तशा संमोहित झाल्यासारख्या दोघींनी त्यांना पाहत आपसूक आपला हात त्यांच्या हातावर ठेवत आपल्या पार्टनरचा हात हातात आला तसे दोघेही खट्याळ नजरेने दोघींना पाहून आपापल्या अंदाजात त्यांची तारीफ करत मारून दाद दिली तर एकाने स्माइल एक डोळा किस देऊन एकमेकांना नजरेत भरून झालं तसे गोड परवानगी घेत एकमेकांच्या हातात हात गुंफून चौघे बाहेर निघाले. हॅपी मॅरेज एनिव्हर्सरी सिमरन राज. कंग्रॅच्युलेशन न्यूली मॅरेड कपल. केशर समरदा. चौघे एकसाथ बाहेर आले तसं सगळ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. जोरात वरडत चौघांना टाळ्या वाजून शुभेच्छा देत त्यांचे ग्रेट वेलकम केलं. हसून सगळ्यांना पाहत फुलांच्या पायघड्यावरून चौघे चालत पुढे आले तशा चहूबाजूंनी लाईट्स लागले आणि समोर सुंदर सजलेला लॉन दिसला. व्हाईट आणि पिंक रोज मध्ये सजलेला सुंदर लॉन, कलरफुल लाईट लावून मध्ये मध्ये ठेवलेले लाईट ट्री, व्हाईट कपडा टाकून मधोमध ठेवलेला एक मोठा टेबल, त्याच्या आजूबाजूने छोटे छोटे गोल टेबल चेअर, एक साईडला मंद खळखळणारा फाउंटन. एकदम सुंदर वाटत होतं सगळं पाहायला. त्या चौघांबरोबरच आज सगळे छान तयारी करून पार्टीसाठी सजून धजून आले होते. अनय आणि सत्याने ट्रेंडी विंटर जॅकेट आणि टी शर्ट घातला होता तर नंदनने फॉर्मल मरून शर्ट. मुलींमध्ये सगळ्यांनी ठरवून सुंदरसे लॉंग गाऊन घातले होते तर क्यूट रुही व्हाईट फ्रॉक. चौघांना सगळे शुभेच्छा देत हाताला धरून टेबल जवळ घेऊन आले. तसं स्टॉपने त्या मोठ्या टेबलवर 2 सुंदर केक आणून ठेवले.
केक दोन्ही जोड्यांच्या समोर आले तसे सगळे टेबल भोवती गोल उभे राहून त्यांना पाहत टाळ्या वाजवत. वन्स अगेन हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी डॅशिंग राजदा प्रीती सिमरन दिस फॉर यू. फुलांचा मोठा बुके सगळ्यांनी मिळून दोघांना देत पुन्हा शुभेच्छाचा वर्षाव करत फोटो काढून घेतला. कंग्रॅच्युलेशन द मोस्ट ब्युटिफुल न्यूली मॅरेज कपल माय हँडसम ब्रो समर्दा अँड स्वीट केशर पिस्ता दिस इज फॉर यू. सथ्या दोघांच्या मध्ये उभा राहून त्यांच्या लाडक्या बहिणीला आणि समर्धाला शुभेच्छा देत मोठा रेड रोजचा बुक्के त्याच्यासमोर सगळे धरून दोघांना शुभेच्छा देत फोटो काढत. लाजमामा केक कट करना. रुही समोर 2-2 यमी यमी केक दिसले तशी फोटो काढणाऱ्या सगळ्यांना आवाज देऊन आठवण करून देत. हो ये प्रिन्सेस सोबत केक कट करूया. तिच्या आवाजाने राज तिला उचलून चेअरवर उभं करत सिमरन आणि तिच्या सोबत केक कापत. या दोघांचं झालं तसं लगेच रुही आपला मोर्चा तिच्या नवली मामी आणि समू मामाकडे वळवत. एक मिनिट स्टॉप. हा केक फक्त कट करण्यासाठी आहे, एकमेकांना भरवण्यासाठी नाही. केक कापून झाले तशी मनाली हातात माईक घेऊन सगळ्यांना पाहत सांगत. का खाण्यासाठी अजून नवीन केक मागवलेत का? हा काय डिस्प्ले केक होता की काय फक्त? राज हातात घेतलेला केकचा तुकडा खाली ठेवत. नो नॉट एक्झॅक्टली लाईक दॅट. हा खायचा केक आहे पण इतक्या सहजासहजी खायला मिळणार नाहीये, खास करून आजच्या कपलला. मनाले हसून चौघांना पाहत. आमची पार्टी आणि आम्हालाच केक मिळणार नाहीये का? समर पण काही न कळून प्रश्न विचारत. पार्टी जरी तुमच्यासाठी असली तरी त्या पार्टीत सगळे नियम आणि अटी आमच्या आहेत, यावर नो ऑब्जेक्शन, कारण कोर्टकडून मी परमिशन घेतलीये. मनाली हसून सांगत. विल यू प्लीज एक्सप्लेन व्हॉट इज द रूल्स अँड रेग्युलेशन? सिमरन टीचर शंका विचारत. या शुअर प्लीज बी सीटेड गाईज. तर नियम आणि अटी अशा आहेत की ही पार्टी आपल्या लवली कपलसाठी आहे हे तर सगळ्यांनाच माहितीये. तर इथे आज त्यांच्यासाठी एक छोटासा लव गेम ठेवला आहे जो त्यांना खेळायचा आहे आणि आपल्या पार्टनरला जिंकून द्यायचा आहे. जर गेम जिंकला तर स्वीट केक आणि सोबतीला कपल रोमॅन्टिक डान्स, पण हरला तर पार्टी संपेपर्यंत नो पार्टनर नो केक. जरा आम्हाला पण हे लवलेबल दिसणारे कपल एकमेकांना किती ओळखतात आणि किती प्रेम करतात एकमेकांवर. वाव यस म्हणू नाईस आयडिया. सगळे टेबलवर बसले तसा अनय चिअर करत. कपल्स यू आर रेडी? मनालीने जोशात विचारलं तसं जोरजोरात टाळ्यांचा कडकडाट. सगळे एक्सायटेड होऊन चौघांना पाहत. राजनी पण सिमरनला सगळं समजावून सांगितलं आणि सगळे रेडी झाले. बेस्ट ऑफ लक दिदू. अनय आणि कस्तुरी आवाज देत सिमीला द बेस्ट ऑफ. सगळे तयारीत बसून चौघांना पाहत चेअर करत आवाज देत होते. समोर व्हाईट पावडरने मोठा क्लेअर काढून मध्ये आडव्या 5 लाईन्स मारल्या होत्या आणि मधोमध 2 सर्कल केले होते. क्लेअरच्या एका टोकाला राज आणि समर उभे होते तर दुसऱ्या टोकाला केशर आणि सिमरन. आज हिला काय काम नाही का रे? थोडा वेळ थांबली असती तर काय झालं असतं? एक साधी मिठी पण नाही मारू दिली हिने. समर वैतागून मनालीला पाहत. हो ना, आमचं पण तसंच झालंय. हात को आया मुंह न लगा. राज पण त्याला टाळी देत समोर उभ्या सिमरनला पाहत. बिचारे दोघांनी समोर आपापल्या पार्टनरला फक्त नजरेने डोळ्यात साठवलं. कपल्स रेडी? तर आज आपण 5 राऊंड पार करायचे आहेत. पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येकी 5 प्रश्न, दुसऱ्या 4, तिसऱ्यात 3, दुसऱ्यात 2, तर शेवटी 1 टास्क. बरोबर उत्तर मिळाला तर 1 पाऊल पुढे आपल्या पार्टनरच्या दिशेने यायचं. चुकलं तर पुन्हा मागे. शेवटी जलद आणि बरोबर उत्तर, तेवढी दुरी लवकर मिटणार. मनालीने गेम समजावून सांगितला तसे चौघे एकमेकांना पाहत. पेपर सोडवा, ट्रॉफी मिळवा. समोर बसलेल्या सगळ्यांनी गेम ऐकला तसे सगळे वरडत. स्टार्ट. राऊंड 1. समर पासून सुरुवात करत मनाली तयारीत प्रश्न विचारत. केशरचा आवडता रंग
ग्रीन. आवडती जागा तिची फुलबाग. आवडता छंद फुलांची गप्पा मारणे आणि डान्स. आवडता पदार्थ आणि स्वीट डिश पाणीपुरी आणि मँगो मस्तानी. शॉपिंग की लॉंग ड्राईव्ह. वाव, वेल डन समर्दा. मनालीने एका पाठोपाठ सलग प्रश्न विचारले. तसं कुठेही न अडखळता समर भराभर तिला न पाहून उत्तर देत. केशरने डन केले तशी सगळी उत्तरं बरोबर आल्याबद्दल एक पाऊल पुढे आला. तशी सेम प्रश्न घेऊन मनाली केशर समोर आली. समरचा आवडता रंग व्हाईट. आवडती जागा जिथे शांतता असेल अशी कोणतीही जागा. आवडता छंद सोशल वर्क. आवडता पदार्थ आणि स्वीट डिश माईच्या हातचे सगळे पदार्थ आणि कंदी पेढा. फिटनेस की वर्क. समरने पण इन करून सगळी उत्तरं बरोबर दिल्याचा इशारा केला. तशी ती एक पाऊल पुढे येत सगळे जोरजोरात टाळ्या वाजून कल्ला करत दोघांना पाहत. मनाली सगळे प्रश्न रिपीट करत राज आणि सिमरनकडे गेली. 2 वर्षापासून एकमेकांना ओळखणारे दोघे चुटकीसरशी प्रश्न सोडवून पुढच्या राऊंडला हसत पोहोचले होते. दुसरा राऊंड चालू झाला तसा पुन्हा एकदा प्रश्नांचा खेळ. आवडत्या सवयी, नावडत्या सवयी, आवडीची व्यक्ती असे सगळे प्रश्न दोघांना विचारत पुन्हा एकदा चौघांनी पण काही क्षणातही हा राऊंड पार केला होता आणि एक एक पाऊल आपल्या पार्टनरच्या दिशेने पुढे सरकत होते. तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडला प्रश्नांची उत्तरे रिपीट फायर सारखी कसला विचार आणि वेळ न घेता द्यायची होती. ज्यात तिचा आणि त्याच्या मोबाईल नंबर, सँडल नंबर बराबर प्रश्न विचारले. राज, तुम्हें मेरा मोबाइल नंबर तक याद नहीं, भूल कैसे गए तुम? रिपीट फायर मध्ये तिचा मोबाईल नंबर चुकीचा सांगितला तसा पॉइंट कमी होऊन राज एक पाऊल मागे आला होता. तशी सिमरन त्याला वरडत, अरे मुझे क्या पता, नंबर भी याद रखना होगा, मोबाइल में तो माय लव करके सेव है, याद करने की जरूरत ही नहीं पड़ी. राज वैतागून मागे यायला लागला. तसा डोक्याला हात मारून घेत म्हणे, दुसरा प्रश्न विचारायचा ना, हा कसला विचारतेस? राज वैतागून, डोंट वरी, आता शेवटचा राऊंडचा टास्क जर पूर्ण केला तर पार्टनर मिळू शकतो. म्हणाली, गाईज नो मोर क्वेश्चन अँड आन्सर्स. हा राऊंड थोडा कठीण आहे पण हाच निर्णायक आहे. या राऊंड मध्ये आम्ही तुमच्या एका पार्टनरच्या कानात एक वाक्य सांगणार आहोत आणि ते तुम्हाला कोणताही ऍक्टिंग न करता मूकपणे समोरच्याला सांगायचं आहे. त्यांनी ती बरोबर ओळखली की गेम ओव्हर अँड यू वन द गेम. मनालीने शेवटचा राऊंड सांगितला तसे कपल पण प्रत्येक एक्साइटेड. शेवटची ओव्हर चालू झाल्यासारखी सगळे जणू जीव मुठीत घेऊन चौघांना पाहत होते. चंचल आणि कस्तुरी तर जणू चेअर्स गर्ल सारख्या समीर समोर नाचायचंच बाकी होत्या. सत्या आणि अनय पण राज आणि समरच्या नावाच्या जयघोष करत त्यांची शेवटची ओव्हर पाहण्यात व्यस्त होते. सगळ्यांच्या आधी मनालीने सिमरनच्या कानात वाक्य सांगितला आणि दोघांना पाहत शांत उभी राहिली. सिमरनने मनालीने कानात सांगितलेलं वाक्य ऐकली तशी थोडा विचार करत उभी राहिली. सिमी, इतना टाइम जल्दी करो, मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ. सिमरनने नजरेने इशारा करत तिच्या कानात सांगितलेलं वाक्य इशाराने सांगितलं. तसं ते राजने झटक्यात ओळखलं. तसे आनंदाने दोघे पुढे येऊन एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त करत, कंग्रॅच्युलेशन राज आणि सिमरन. पण एक मिनिट, आत्ता आपण नवीन कपल बघूया काय करतायत. ते किती समजतात एकमेकांच्या इशारे हे चेक करूया आता. मनालीने सगळ्यांना शांत करून केशरकडे मोर्चा वळवला आणि तिच्या कानात एक वाक्य सांगितलं आणि बाजूला उभी राहत दोघांना पाहत होती. हे सांगायचं? केशर आट्या पाडून मनालीला विचारत. हो. काही क्षण सगळ्यांना पाहून कसं सांगायचं याचा विचार करत तसं नजरेने इशारा करत सांगण्याचा प्रयत्न केला. केशर, काहीच समजत नाहीये, नीट कर ना. समर तिचे नजरेचे इशारे न समजून, कम ऑन वहिनी, यू कॅन डू इट, ट्राय अगेन. सत्या आवाज देत. काही वेळ तशी शांत उभी राहिली. तसं अचानक काही क्लिक झालं तिच्या डोक्यात
आणि आनंदाने त्याला पाहू लागली. काय डोळे बंद करू? तिने समरला इशारा केला. डोळे बंद करायला सांगितले तसं तो गोंधळून तिला विचारत. तिने नजरेने पुन्हा विनवणी करत डोळे मिटायला सांगितले आणि आवाज ऐकायला इशारा त्याला केला. तिने सांगितले तसे डोळे मिटून घेतले आणि आवाजाची वाट पाहत बसला. सगळे तर उत्सुकतेने ती काय करते पाहत होते. फक्त त्याचे डोळे बंद झाले तसं केशरने घाईत आपल्या दोन्ही हातात घेतलेले 4-4 बांगड्या काढल्या आणि सगळ्या एका हातात घातल्या. आजूबाजूला पाहून खाली पडलेला एक दगड उचलला आणि जोरात हात मागे पुढे करून बांगड्यांच्या खळखळाट करत हातातला छोटासा दगड सगळ्या बांगड्यांवरून सारखन फिरवून आवाज केला. तिने आवाज केला तशा सगळ्यांच्या नजरा समरवर गेल्या. त्याची काय रिॲक्शन असणार याची आणखीनच उत्सुकता लागली होती. परत एकदा कर. समरने कान देऊन आवाज ऐकला तसा पुन्हा एकदा आवाज करायला सांगितला. केशरने आतुरतेने त्याला पाहत पुन्हा एकदा बांगड्या जोरजोरात वाजवल्या आणि सरकन पुन्हा ती दगड त्यावरून फिरवला. आय मिस यू. समरने पुन्हा एकदा आवाज ऐकला तसं त्या सुरांनी कानात सांगितलेले वाक्य सगळ्यांना ऐकवत. ओ माय गॉड, अमेझिंग. समरने बरोबर उत्तर ओळखलं तशी मनाली शॉक लागल्यासारखी दोघांना पाहत. नुसत्या आवाजाने ओळखलं, ते पण डोळे बंद करून? वाव. सगळे उठून दोघांजवळ येत आश्चर्याने विचारत. हा आमची अबोल्याची भाषा आहे ही. समर गालात हसून तिला पाहत. वाव गाईज, 3 cheers फॉर आवर बोथ विनिंग लवली कपल्स. दे बोथ आर मेड फॉर इच अदर. हिप्पा हुर्र्या, हिप्पा हुर्र्या. आपले राज आणि सिमरन तर एक दूजे के लिए आहेतच, पण आज तर दुसऱ्या जोडीने जोर का झटका धीरे से दिलाया. काय बॉन्डिंग दोघांमध्ये. वाव. स्पीचलेस. नो आंखों के इशारे ना लफ्ज की जरूरत. डायरेक्ट हार्ट टू हार्ट कनेक्शन. वाव. माइंड ब्लोविंग. हो ना केशर, काय भूलभुलैया केली याच्यावर. प्रेमाच्या परिभाषेत कुठेच न बसणारा हा आज बघ प्रेमाची नवीन नवीन धडे गिरवतोय. आम्हाला तर कुणालाच वाटलं नव्हतं हा पण प्रेमात पडेल. राज पण कौतुकाने दोघांना पाहून केशरचं कौतुक करत. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करायचा प्रयत्न करत जा. मित्रांनो, जरूर लाईक करा आणि काही कमेंट्स असतील तर करू शकता. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मंडळी.